नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजे 31 मार्चचा भाग तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो. आणि आजच्या भागात जानकीच्या लक्षात आलेलं असतं की आउट हाऊस मध्ये कोणीतरी आहे, पण आता या ऐश्वर्याने तिला मात दिली आहे. सगुणाच्या मदतीने तिने जानकीला परत बोलावून घेतलं. कसं झालं, काय झालं, त्यासाठी शेवटपर्यंत बघत राहा. ऐश्वर्याचे सगळे प्लॅन जानकीने हाणून पाडलेत. प्रेक्षकांनो, आज काय काय झालंय ना ते सुरुवातीपासून सांगते, तर बघा. हा पुढचा प्रोमो आहे. जानकी आता नानांना कोर्टामध्ये प्रेझेंट करणार आहे, पण कसं, त्यासाठी आजचा एपिसोड बघावा लागेल ना तुम्हाला. तर जानकी ते DNA रिपोर्ट बघून म्हणत असे सौमित्राला, नाही नाही भाऊजी, हा रिपोर्ट खोटा आहे. मला नाही वाटत की हे सगळं असं असेल म्हणून, म्हणजे हे रिपोर्ट असे मॅनेज केले जाऊ शकतात. सौमित्र म्हणतो, हो वहिनी, पण या रिपोर्टची मागणी मी केली होती आणि रिपोर्ट हा असा आल्यानंतर तो दुसरा वकील तर आता त्याच्या पथ्यावरच पडले ना हे सगळं. आता ऋषिकेश दादाला आता लगेच जानकी म्हणते, भाऊजी असं बोलू नका हो. अहो तुम्ही जसं बोललात तर कसं होईल. अहो माझ्यावर विश्वास ठेवा. मी सांगते ना तुम्हाला, आपले नाना जिवंत आहेत. माझे गट फिलिंग सांगताय ना मला. हे बघा, हे जे काही दाखवत आहे ना आपल्याला, हे सगळं कोणीतरी मॅनेज करताय. अवंतिका, सौमित्र भाऊजी, मी रिक्वेस्ट करते की होप सोडू नका. मग आता हा सौमित्र म्हणतो, वहिनी अगं मी नाही होप सोडत आहे, पण वहिनी मला खरं खरं सांग. असं म्हणतात की वकील आणि डॉक्टरपासनं काही लपवत नाहीत. तू आणि दादानी काही लपवलंय का गं माझ्यापासनं? खरं खरं सांग. जानकीला आता जरा राग येतो सौमित्रचा. ती म्हणते, भाऊजी तुम्ही असं का विचारताय? तुम्हाला असं म्हणायचंय का ऋषिकेशने नानांना मारलंय? सौमित्र म्हणतो, वहिनी मला असं नाही म्हणायचंय, पण हे बघ DNA रिपोर्ट मॅच झालेत, दादाचे फिंगरप्रिंट्स आहेत त्यावर. हे बघ, कोर्टात मला हे सगळं प्रेझेंट करायचंय, तर मला काही ना काही स्ट्रॉंग एव्हिडन्स हवा ग, म्हणून मी तुला बोलतोय. प्लीज वहिनी, काही असेल तर सांग. मग अवंतिका म्हणते, वहिनी प्लीज खरं खरं सांगा. काही तुम्हाला माहीत असेल तर आम्हाला प्लीज कळवा. आता लगेच जानकी म्हणते, काय अवंतिका, मी खोटं बोलते का? काय म्हणजे मी तुम्हाला जे सांगते त्यावर तुमचा विश्वास नाहीये का? ओवीची शपथ घेते, माझ्या नवऱ्याची शपथ घेऊन सांगते, मी खरं बोलते. नाही जाऊ दे जाऊ दे, तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये ना, आहे माझ्या देवाचा माझ्यावर विश्वास. तोच विश्वास मला खरं ठरवेल. एक दिवस येईल असा की खरं काय आहे ते सगळ्यांसमोर येईल. जानकी असं म्हणते आणि तिथून निघून जाते. सौमित्र आणि अवंतिकाला आता आलंय टेन्शन, पुढे काय करायचं, कारण सगळेच जे प्रूफ आहेत ते ऋषिकेश दादाच्या विरुद्ध आहेत. पण इथून पुढे ना प्रेक्षकांनो, त्यांनी जरा थरारच रंगवलाय. ते नाना ते फोटो कसे पाठवतात वगैरे ते सगळं त्यांनी दाखवलंय. म्हणजे ते नाना बांधलेले असतात ना, त्यांना काचेचा तुकडा सापडतो त्यांच्या पुढे. मग नाना पायाच्या साह्याने तो तुकडा असे हातात घेतात आणि त्यांची दोरी तोडतात. दोरी तोडून त्यांना असं लक्षात येतं की आपण काही इथून पळून जाऊ शकत नाही, कारण ते खूप थकलेले असतात. त्यांच्या पोटात अन्नाचा कणही नसतो ना, त्यामुळे त्यांच्यात ताकदही नसते. मग ते विचार करतात काय करावं काय करावं. मग आता तिथे तो गुंड झोपलेला असतो. त्या गुंडाचा ते मोबाईल घेतात आणि त्यावरनं फोन करायचा प्रयत्न करतात. पण त्यांना वाटतं की त्यांच्या आवाजामुळे हा गुंड उठून बसेल. त्यामुळे ते काय करतात की तिथे जे फोटो आहेत आजूबाजूचे, ते फोटो जानकीच्या मेसेज म्हणजे फोनवरती पाठवतात, जेणेकरून जानकीला कळावं की आउट हाऊसमध्ये काहीतरी आहे. पण प्रेक्षकांनो, इथे माझ्या मनात जरा प्रश्न आलाय, नानांनी आउट हाऊस सोबत स्वतःचा सेल्फी पाठवला असता तर ते जास्ती सोपं नसतं का गेलं? म्हणजे नाना जरी नसते आले तरी एव्हिडन्स मिळाला असतं ना कोर्टात दाखवायला. किती मालिका खेचतात ना. पण असो, आता नाना असं करत असताना तो गुंड उठतो आणि नानांच्या हातातून फोन हिसकावतो आणि पुन्हा त्यांना बांधून ठेवतो. नाना खूप रडतात ओरडतात, अरे बाबा मला बांधू नको रे. पण तरी सुद्धा त्या गुंडाने काही नानाची गयावया केलेली नाहीये आणि पुन्हा तो फोन हातात घेऊन टाकलाय त्याने त्याचा, आणि नाना बिचारे मजबूर तिथेच बसले. एवढं खेचून ताणून दाखवतात की विचारूच नका. आता जानकी बघते बरं का, कोणाचा तरी फोटो आलाय मोबाईलवर. आता जानकी ते फोटो चेक करते आणि विचार करते, खरं तर जानकी एवढी गृह. आणि प्रेक्षकांनो, ते फोटो बघून जानकीच्या लक्षातच येत नाही की ते फोटो कुठले आहेत. खरं तर जानकी एवढी गृह कर्तव्य म्हणजे गृहदक्ष अशी गृहिणी आहे, पण तरी तिच्या आउट हाऊसचे फोटो तिला काही समजले नाही आणि खूप वेळाने तिला क्लिक झालं की ते फोटो आउट हाऊसचे आहेत म्हणून. आता ज्या नंबरवरून फोन केला होता नानांनी, म्हणजे मेसेज पाठवला होता, त्या नंबरवर जानकी कॉल लावते, तर तो गुंड तो फोन कट करतो जानकीचा. जानकी आता टेन्शनमध्ये येते, हे फोटो कसले आहेत, कोणी पाठवलेत मला, का पाठवलेत? जानकी वारंवार त्या नंबरवर फोन करत असते, पण त्या गुंडाने आता फोन स्विच ऑफ केलेला असतो. नाना आता मनातल्या मनात विचार करत असतात, जानकी जानकी तूच आहे जी मला इथून सोडवू शकते. बघ ते फोटो आणि आठव मी आउट हाऊसमध्ये आहे ग जानकी, असं ते मनातल्या मनात बोलत असतात. आता जानकी हा विचार करून कुठेतरी निघालेली असते तरा. तेवढ्यात सौमित्र येतो तिच्या समोर. सौमित्र जानकीला म्हणतो की मी दादाला भेटून येतोय वहिनी. मग आता ही जानकी म्हणते, आता या वेळेला
मग सौमित्र म्हणतो हो, ते DNA टेस्टचे जे रिपोर्ट आलेत ना वहिनी, ते सगळे दादाच्या विरुद्ध आहेत. मला दादाला भेटावं लागेल ना, आपल्याला सिद्ध करावं लागेल की हे सगळं खोटं आहे. मग आता खूप वेळ कमी आहे आपल्याकडे. जानकी म्हणते हे बघा भाऊजी, मी सांगते ना तुम्हाला नाना जिवंत आहेत. अहो एकदा नाही 100 वेळेला सांगितलंय मी तुम्हाला, ठामपणे सांगते जिवंत आहेत नाना. सौमित्र म्हणतो अगं पण मी पण ठामपणे सांगतो ना वहिनी, आपल्याकडे पुरावा नाही आहे आपल्याकडे. आणि त्या निंबाळकर वकिलाला काय सांगायचंय मला सांग. त्या सगळ्या गोष्टी हा निंबाळकर वकील जमा करेल आणि दादाला खोटं नाही का ठरवणार. आता जानकीला आलेलं टेन्शन. सौमित्र म्हणतो मला जाऊ दे वहिनी, आता काहीतरी करावं लागेल मला. मी दादाला भेटून येतो पोलीस स्टेशनला जाऊन, काहीतरी क्लू मिळेल कदाचित, असं म्हणून सौमित्र निघून जातो. पण आता जानकी ते फोटो विसरली आहे तात्पुरती आणि आता ती विचार करते नाना जिवंत असल्याचा एक क्लू मिळाला ना तर मी नानापर्यंत बरोबर पोहोचेल. आता या सुमित्राबाई आहे ना त्या पुन्हा पलटल्या आहेत बरं का जानकीवर. कधी अशा पलटतात कधी तशा पलटतात. यांना ना काही समजत नाही, फक्त दुसऱ्याच्या डोक्याने चालतात. बाय द वे आपण या मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय. आता त्यांनी एक्सेप्ट केलेलं आहे DNA रिपोर्ट आल्यावर की नाना गेलेत. आता ही शरयू पण म्हणते हो ग आई आपले नाना गेलेत. तेवढ्यात जानकी तिथे जेवण घेऊन येते. मग सुमित्राबाई ओरडतात तिच्यावर, तुला काहीच कसं वाटत नाही ग. अगं माझा नवरा गेलाय, तू एवढी थंड कशी काय, तू मला जेवण घेऊन आली आहेस. जानकी तुला काहीच कसं वाटत नाहीये ग. मग लगेच ती शरयू ती तशीच आहे यांच्यासारखी. ती म्हणते अगं आई हिच्या नवऱ्यानेच तर मारलं ना आपल्या नानाला आणि आता साळसुद्धासारखी आपल्या घरात फिरते. मग जानकी पुन्हा मोठे मोठे डायलॉग मारते. हे बघा शरयूवंश, मी तुम्हाला याआधी सांगितलंय आणि पुन्हा पुन्हा सांगते की नाना गेलेले नाही आहेत, नाना जिवंत आहे. फक्त माझ्याकडे काही तुम्हाला सांगायला दाखवायला म्हणजे प्रूफ नाही आहे, पण माझी खात्री आहे नाना जिवंत आहेत आणि ते आपल्यामध्ये परत येतील. तुम्ही उगाच काही बाई भरून आईंना सांगू नका असं काही. मग सुमित्राबाई तिचं बोलणं ऐकल्यावर चिडतात आणि म्हणतात अगं ए बाई, अगं नको अशी सारखी सारखी बोलू. तुझ्या या बोलण्यामुळे माझ्या मनावर परिणाम होतोय. तुला सांगून ठेवते जानकी मला ना तुझे शब्द नको ना वचन नको ना काही नको. मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. हे बघ मला सगळं एक सांग, हे सगळं ऋषिकेशने केलंय का? कळू दे मला. केलंय ना ऋषिकेशने हे सगळं? नाही म्हणजे काय होईल, मी ऋषिकेशच्या नावाने आंघोळ करून मोकळी होईल ना. मग जानकी म्हणते आई माझ्यापेक्षा जास्ती तुम्हीच ओळखता ना तुमच्या मुलाला. सांगा बरं मला, खरंच ऋषिकेशने असं केलं असेल असं वाटतं तुम्हाला? ऋषिकेशने त्यांच्या वडिलांचा खून केला असेल? सांगा आई, विचारा तुमच्या मनाला, सांगा. मग आता लगेच ही शरयू म्हणते अगं तुला वाचवण्यासाठी केलंय सगळं ऋषिकेश दादाने. अगं नानाने सगळ्यांना सांगू नये ना या भीतीने ऋषिकेश दादाने मारलंय नानांना. मग आता जानकी म्हणते काहीतरीच काय बोलू नका उगीच शरयूवंश. नानांना बरं वाटावं म्हणून आम्ही नवरा बायकोने खूप प्रयत्न केलेत आणि नानांच्या बाबतीत आम्ही असं वागूच शकत नाही. मुद्दाम कोणीतरी प्लॅन करते आमच्यासाठी हे सगळं. हे चक्रव्यूह खूप मोठं आहे, तुम्ही फसू नका यात. मग आता लगेच शरयू म्हणते बस कर ग बाई, वीट आलाय मला तुझ्या या बोलण्याचा आणि वागण्याचा. मला एवढंच माहिती आहे की माझ्या वडिलांच्या गुन्हेगाराला शिक्षा व्हायला हवे, मग तो ऋषिकेश का असे ना. ऋषिकेश दादाने माझ्या आईच्या कपाळावरचं कुंकू पुसलंय, त्याला ते शिक्षा व्हायलाच पाहिजे असं शरयूने ठरवलंय. आता या सुमित्राबाई पुन्हा रडायला लागतात, पण जानकी त्यांच्याशी जास्ती डोकं न लावता तिथून निघून जाते. आता पुढच्या सीनमध्ये काय दाखवलंय त्यांनी, तो निंबाळकर वकील आहे ना तो पोलीस स्टेशनला फोन लावतो जिथे ऋषिकेश जेलमध्ये आहे ना त्या पोलीस स्टेशनला. आणि आधी तर त्याला विचारपूस करतो काय हो तो ॲक्शन हिरो काय म्हणतोय, काही त्यांनी तुम्हाला त्रास तर नाही ना दिला. मग तिकडनं तो पोलीस म्हणतो नाही नाही निंबाळकर साहेब बोला ना, कशासाठी फोन केला होता. मग आता तो निंबाळकर म्हणतो हे बघा तो वकील येईल, त्या ऋषिकेशचा वकील काय आहे ना, तो ऋषिकेश खूप उडतोय त्याच्या जीवावर सध्या. त्याचा भाऊ वकील आहे म्हणून त्याला वाटतंय की आपण सहज सुटून जाऊ, पण त्या वकिलाला भेटू देऊ नका, म्हणजे सौमित्राला ऋषिकेशला भेटू देऊ नका. पोलीस म्हणतात सर असं कसं, अहो तो वकील आहे त्याचा आणि त्याला भेटणं हे कायद्याने गरजेचंच आहे ना. त्यावर हे निंबाळकर वकील म्हणतात हे बघा तुम्हाला माहिती आहे ना माझ्या ओळखी कुठपर्यंत आहे, नाही म्हणजे PSI सरांना फोन लावू का तुमच्या बाबतीत चौकशी करायला, अशी त्याला धमकी देतो तो मुद्दाम. मग तो पोलीस म्हणतो नाही नाही साहेब असं काही करू नका, तुम्ही सांगितलेलं काम होईल, मी त्या सौमित्राला ऋषिकेशला भेटूच देणार नाही. तर अशा पद्धतीने निंबाळकर वकिलाने फिल्डिंग लावली आहे. तर असो, आता निंबाळकर त्या पोलिसाला म्हणतो थँक्यू, तुमच्याकडनं याच गोष्टीची अपेक्षा होती असं म्हणून आता तो फोन ठेवून देतो. पण आता या पोलिसाला आलेलं असतं टेन्शन, त्याला जरा डाऊट पण आलाय की कुछ तो गडबड आहे, पण तरीसुद्धा त्याचे हात दगडाखाली आहेत ना. आता सौमित्र तिथे येतो. मग तो पोलीस म्हणतो काय वकील साहेब इकडे कसं काय येणं केलं. सौमित्र म्हणतो हा काय प्रश्न झाला, मला ऋषिकेश दादाला भेटायचं आहे, मला त्याच्याशी बोलायचं आहे. पण आता हा पोलीस चक्क नाही म्हणतो आणि म्हणतो तुम्हाला नाही भेटता येणार आता त्यांना. सौमित्र म्हणतो हे काय बोलताय तुम्ही, मी ऋषिकेश दादाचा वकील आहे आणि तुम्ही मला असं मनाई नाही करू शकत दादाला भेटण्यापासून. तो पोलीस म्हणतो करू शकतो, हे बघा ते DNA रिपोर्ट सुद्धा त्यांच्या विरुद्ध आलेत, ती डेड बॉडी तुमच्या वडिलांचीच हे सिद्ध झालंय आणि आता तुम्ही त्यांना भेटून काय करणार आहे,
चला निघा, आता कोर्टातच भेटायचं, काय भेटायचं ते. सौमित्र म्हणतो तुम्ही हे चुकीचं वागताय, कायद्याने तुम्हाला असं वागता येणार नाहीये. तो पोलीस म्हणतो मला कायदा शिकवायला जाऊ नका, चला सांगितलं ना कोर्टात भेटीगाठी करा म्हणून, चला निघा इथून. आणि अतिशय उद्धटपणे आणि रूडली तो पोलीस सौमित्राला तिथून पाठवून देतो. त्यामुळे आता सौमित्राला पण डाऊट आलाय बरं का, कुछ तो गडबड है. आता इकडे तर एवढा थरार दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांनो, एकच सीन इतका घोळवलाय ना की विचारू नका. आता काय करते ही जानकी, खूप विचार करते कसं सिद्ध करायचं, काय करायचं. तेवढ्यात तिथे गुलाब येतो बरं का. आता गुलाब आल्या आल्या ते काहीतरी पडदे बिडदे आणलेत त्याने, तो आवाज देत असतो जानकीला. पण जानकी मात्र काही म्हणजे तिचं तंद्री लागलेली असते म्हणून तिचं लक्षच नसतं. आता गुलाब म्हणत असतो अहो बाईसाहेब केव्हाचा आवाज देतोय मी तुम्हाला जानकीताई, काय झालं. अहो टेन्शन घेऊ नका, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही चुकीचं वागू शकत नाही. आणि दादा पण कशाला इतका विचार करताय झालेल्या गोष्टीचा. मग जानकी म्हणते खरंच गुलाब दादा तुम्हाला असं वाटतं. गुलाब म्हणतो म्हणजे काय, माझा 100% विश्वास आहे, तुम्ही पण देवावर विश्वास ठेवा, सगळं काही नीट होणार आहे. मग आता जानकी गुलाबच्या बोलण्यामुळे जरा निर्धास्त होते आणि अचानक ते पडदे जे आणलेत ना गुलाबने, ते पडदे त्याने धुवायला का कुठेतरी ठेवून द्यायला आणलेत. जानकी म्हणते गुलाब दादा हा पडदा कुठे भेटला तुम्हाला. गुलाब म्हणतो अहो आपण मागे नाही का शिवले होते, त्याच्यातलाच हा एक पडदा उरलाय. आता जानकीला क्लिक होतं की ह्या पडद्याचेच फोटो आपल्याला आलेले आहेत मोबाईलवर, म्हणून ती तिचा मोबाईल चेक करते आणि तिला विश्वास बसतो की अरे चा हे तर तेच फोटो आहेत, म्हणजे हे आउट ऑफचे फोटो आहेत. आता पुढच्या सीनमध्ये बघा, या सुमित्राबाई रडत असतात आणि त्यांनी एक्सेप्ट केलंय की नाना नाही आहेत या जगामध्ये. आता ती शरीर म्हणते आई रडू नकोस ग, कशाला काळजी करतेस. हे बघ आई, आता आपल्याला नानांची डेड बॉडी आपल्या ताब्यात घ्यायला हवी, अंतिम संस्कार करायला नको का. आता ते ऐकून अजून त्या सुमित्राबाई रडतात, आता माझं कसं होणार, नाना मला कधीच दिसणार नाही का, आता ते मला कधीच आवाज देणार नाही का, असं त्या दुःख व्यक्त करत असतात. मग शरीर त्यांना पाणी देते, गोळ्या देते आणि म्हणते आई तू काळजी करू नकोस, मी विक्रमला फोन केलाय, आपण आता नानांची डेड बॉडी ताब्यात घेऊ, अंतिम संस्कार करू. अगं आई तुझे पोरं जरी आपापसात भांडत असतील तरी तुझी मुलगी आहे ना, ही तुझी मुलगी तुझा आधार बनेल. असं म्हणल्यावर सुमित्राबाई तिच्या गळ्यात पडून अजून रडते. बरं या शरीरला एवढी काय घाई झाली आहे प्रेक्षकांनो, नाना नाही आहेत हे सिद्ध करायची. असो तर यांचे हे असं दुःख व्यक्त करणं झालंय. आता इकडे गुलाबला ती दाखवते जानकी, हे बघा गुलाब दादा या फोटोतले आणि हे पडदे सारखे आहेत का. गुलाब म्हणतो होय की सारखेच आहे. जानकी म्हणते अहो दादा हे तर आउट हाऊसचे फोटो आहेत. मग गुलाबचं आणि तिचं एक डिस्कशन दाखवलंय, ती विचारते त्याला हे आउट हाऊसचे फोटो कोणी पाठवले असतील मला, काय असेल आउट हाऊसमध्ये. बरं एवढा विचार करायपेक्षा पटकन निघायचं ना. आधी तर ती खूप वेळ त्या गुलाबशी डिस्कस करत बसते. मग गुलाबाई म्हणतो हो की जानकीताई येत आउट हाऊसचेच पडदे. आधी तर त्याला आठवतच नाही कुठले पडदे. मग जानकीने सांगितल्यावर त्याला आठवतं की खरंच की हे आउट हाऊसचेच पडदे. मग जानकी म्हणते गुलाबदादा आउट हाऊसमध्ये काहीतरी आहे, कोणीतरी आपल्याला काहीतरी दाखवायचा प्रयत्न करतंय. मग आता हा विचार करून लगेच गुलाब आणि जानकी आउट हाऊसमध्ये निघाल्यात. पुढे बघा, आता ऐश्वर्या तिथेच पाळतीवरच असते जानकीच्या. तिने ऐकलंय आउट हाऊस हा शब्द. ऐश्वर्या आता घाबरली आहे, जानकी आउट हाऊसमध्ये कुठे चालली आहे. आणि आता ती जानकीच्या मागे मागे जाणार, तेवढ्यात तिथे सारंग येतो आणि तिला म्हणतो चला ना ऐश्वर्या आपल्याला बाहेर जायचं होतं ना, इथे काय करताय तुम्ही, चला आपण जाऊ. ऐश्वर्या म्हणते मला नाही जायचं, तुम्ही तुमचं जा आता, मला एक काम आठवलंय. सारंग म्हणतो आता कोणतं काम आठवलं तुम्हाला, तुम्ही येणार होत्या ना माझ्यासोबत, चला की. ऐश्वर्या म्हणते सांगितलं ना मला काम आठवलंय, मला महत्त्वाचं काम आहे, मी जरा जाऊन येते, तुम्हाला जायचं जा तुम्ही. असं म्हणून ऐश्वर्या आता तिथून पळ काढते, जानकीच्या मागावर येते. आणि आता सारंग विचार करतो यांना काय झालं मध्येच, आत्ता तर बऱ्या होत्या, कुठे चालल्या या. आता सारंग ऐश्वर्याचा पाठलाग करतो का हे बघणं पुढे इंटरेस्टिंग ठरणार आहे, कारण ऑलरेडी सारंगला जरा डाऊट आलाय ऐश्वर्यावर. पण बघा आता ऐश्वर्या बघते जानकी आणि गुलाब आउट हाऊसकडे चालले, ती प्रचंड घाबरते आणि अगोदर तर ती त्या गुंडाला फोन करते जो नानांच्या पाळतीवर आहे. आता त्या गुंडाला फोन केल्या केल्या ती विचारते करे ए बाबा अरे काय तो म्हातारा कुठे आहे, काही गडबड झाली आहे का तिकडे. तो गुंड म्हणतो अहो काही गडबड नाही झाली, ते जरा. आता ऐश्वर्या म्हणते ते जरा काय काय झालंय ते सांग. अरे ती जानकी येते आउट हाऊसमध्ये, त्या म्हाताऱ्याला लपव कुठेतरी. तो गुंड म्हणतो अहो त्या म्हाताऱ्याने ना फोटो. आता ऐश्वर्या म्हणते ए बाबा माझ्याशी बोलण्यात वेळ नको घालवू, तू जा. ऐश्वर्या त्याला बोलूच देत नाही आणि त्याला म्हणते जा आधी लपव त्या म्हाताऱ्याला कुठेतरी. ती जानकी जर तुझ्याकडे पोहोचली ना तर माझा सगळा खेळ खल्लास होईल, उठ लवकर आवर. आता तो गुंड घाबरतो आणि म्हणतो बरं बरं ताईसाहेब मी करतो काहीतरी. ऐश्वर्याची चांगली तंदरलेली असते. ऐश्वर्या विचार करते आता काय करावं, ही जानकी जर पोहोचली तर तेवढ्या तिकडनं सगुणा येते, पण जानकी इकडे आउट हाऊसमध्ये पोहोचलेली असते. बरं आउट हाऊसमध्ये पोहोचल्या ती आहेच केवढी खोली प्रेक्षकांनो, एवढीशी खोली आहे, पण त्याच्यातही लगली त्या गुंडाने नानांना पोत्यात लपवलंय बरं का, जे जानकीला आणि गुलाबला अजिबात दिसलं नाहीये. आता जानकी आधी खात्री करून घेते, तिच्या मोबाईलमधला फोटो आणि पडद्याचा फोटो एकच आहे आणि या अँगलने तो फोटो काढलाय, म्हणजे जिथे जानकी उभी आहे
त्याच अँगलने तो फोटो काढण्यात आलाय. जानकी गुलाबला म्हणते, गुलाब दादा आउट हाऊस मध्ये कोणी आहे का? कोणी पाठवले असतील हे फोटो आणि का? एवढी मोठी धडधडीत पोत्याची चढत जानकीला आणि गुलाबला दोघांनाही दिसत नाही. आता त्या गुंडाने नानांना तिथे पोत्याखाली दडून ठेवलंय आणि त्यांचं तोंड बांधलंय. आता जानकी तिथे येते वर का. आता हे दोघं जण बोलत असतात, कोणी असेल का आउट हाऊस मध्ये, काय प्रकरण असेल. इकडे ऐश्वर्याची तगमग चाललेली असते. जानकीला कळलं म्हातारा तिथे, तर आता तेवढ्याच समोरून सगुणा येते. लगेच ऐश्वर्या तिचं सुपरफास्ट डोकं चालवते आणि लगेच एक आयडियाची कल्पना करते. आता जानकी गुलाबला म्हणत असते, गुलाब दादा हा काय प्रकार आहे, आपल्याला शोधायला हवं. गुलाब म्हणतो, ताई फोटो तर इथूनच पाठवले पण इथं तर कोणी दिसत नाहीये. तेवढ्याच सगुणा आलेली दाखवली आहे प्रेक्षकांनो. किती बोलण्यात वेळ घालवतात ना. सगुणा येते तेव्हा लगेच ही ऐश्वर्या रडायला लागते. सगुणा म्हणते, काय झालं तुम्हाला? मग ऐश्वर्या म्हणते, अगं बाई काही नाही ग, आमच्या आई आहेत ना, अगं त्यांची तब्येत अचानक बिघडली आहे बघ. त्यांच्या औषधं गोळ्या सगळ्या त्या जानकीला माहिती असतात. ती आत्ता कुठेतरी गेली का तुझ्या नवऱ्यासोबत? बरं मी फोन करते तर ती उचलत नाहीये. बाई सगुणा, अगं तू तुझ्या नवऱ्याला फोन करून विचार ना ग, आमच्या आईंची औषधं कुठे? हल्ली ना त्यांना फार त्रास होतो ग, त्यांची तब्येत पण बरी नसते नाना गेल्यामुळे. आता सगुणा म्हणते, बरं बरं तुम्ही काळजी करू नका, मी विचारते यांना फोन करून. ऐश्वर्या म्हणते, लाव ग बाई लवकर फोन लाव. मी लावतीये तर कोणी उचलतच नाहीये बघ. ती जानकी मुद्दाम माझा फोन उचलत नाही, काय सांगू बघ तुला. आता ती उगाच ड्रामा रंगवते बरं का प्रेक्षकांनो. मग ती सगुणा म्हणते, थांबा मी फोन लावते. मग सगुणा गुलाबला फोन लावते. गुलाब आउट हाऊस मध्ये आहे ना. आता गुलाब म्हणतो, हां बोल ग सगुणे. मग सगुणा म्हणते, अहो आई साहेबांची तब्येत बिघडली आहे, तुम्ही कुठे? त्यांच्या गोळ्या औषधं सापडत नाही आहेत. आता गुलाबही लागली टेन्शनमध्ये. तो खरं तर गुलाबने सांगायला पाहिजे होतं की अमुक अमुक ठिकाणी औषधं ठेवलेत, म्हणजे गुलाबला तिकडे यायची गरजच नव्हती आणि जानकीला पण. मग लगेच ही सगुणा म्हणते, आई साहेबांना चक्कर येते हो, तुम्ही लवकर या. बरं सगळं अर्धवट बोलतात प्रेक्षकांनो. खरं तर सगुणाने सांगायला पाहिजे होतं ना की मला ऐश्वर्या बाईने सांगितलंय की त्यांना बरं नाही म्हणून, पण ती नुसती अर्धवट बोलते. न ऐकता न बघता म्हणते की ताई साहेबांची तब्येत बिघडली आहे. मग जानकी फोन रिसीव्ह करते आणि तिला विचारते, का गं काय झालं? मग सगुणा सगळं पुन्हा तिला तेच सांगते की त्यांची तब्येत बरी नाही आहे सुमित्राबाईंची, त्यांच्या गोळ्या द्यायच्या त्यांना वेळ झाली. मग आता फोन ठेवून देते. जानकी आणि हा गुलाब दोघंच्या दोघं ताबडतोब निघतात लगेच, त्या सुमित्राबाईंची तब्येत ठीक नाही आहे म्हणून. आता ही ऐश्वर्या तिला थँक्यू म्हणते सगुणाला आणि सगुणा आता तिथून निघून जाते. मग जानकी आणि गुलाब विचार करतात की नंतर बघूयात आउट हाऊसमध्ये, आधी सुमित्राबाईंकडे जाऊयात. आता तो गुंड सुटकेचा निश्वास सोडतो की गेली एकदाची जानकी. ऐश्वर्या मनात विचार करते, जानकी तुला काय वाटलं? अगं मी ऐश्वर्या तुझ्यापेक्षा 10 पट पुढे असते मी आणि खूप हुशार आहे मी तुझ्यापेक्षा. तुला मी नानापर्यंत पोहोचूच देणार नाही, बघशीलच तू आता. आता ऐश्वर्याने हा विचार केलाय आणि हा एपिसोड इथे संपवलाय. एवढंच काय ते आज दाखवलंय प्रेक्षकांनो. एवढं ओढून ताणून दाखवतात ना की विचारू नका. आता उद्या तरी आपल्याला बघायला भेटेल की नाना कोर्टामध्ये पोहोचलेत आणि ऋषिकेशची निर्दोष मुक्तता झाली आहे, हे बघूयात. तर पुढच्या प्रमोद तेच दाखवलं त्यांनी. ऋषिकेशला शिक्षा होणार तेवढ्यात जानकी तिथे येते आणि म्हणते, आता खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करणाऱ्यांचा पर्दाफाश होणार आहे आणि ही केसच बंद होणार आहे, कारण निकाल इथल्या इथे लागणार आहे. आणि असं म्हणून ती नानांना तिथे रिप्रेझेंट करते. बघूयात पुढे काय काय घडतंय. आजचा एपिसोड हा असा होता. कसा वाटला सांगा हं मला, आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूयात. उद्याचा एपिसोड खास असणार आहे, तर भेटूयात उद्या. तोपर्यंत धन्यवाद.